आपले मोबाईल बंद करा प्लीज. सायलेंट वर टाका. शांतपणे आणि ताट बसा. शांत बसा. डोळे बंद राहू दे. सगळं जग हळूहळू विसरायचं तुम्हाला. अलगदपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा. रिलॅक्स. बॉडी रिलॅक्स ठेवा. फार स्ट्रेस नको. रिलॅक्स. अक्षरशः रिलॅक्स. सगळं जग विसरायचं. सगळं जग विसरायचं. श्वास आणि तुम्ही. स्वतःचं अस्तित्व विसरायचं. फक्त श्वास हाच तुमचा प्राण आहे. शांत व्हायचं. संपूर्ण शांत. काहीही मानसिक त्रास नाही, शारीरिक यातना नाही. फक्त श्वास आणि तुम्ही. आता आपल्या गुरुचं स्मरण करायचं. ज्या गुरुचरणावर नितांत प्रेम आहे त्या गुरुचरणाचं स्मरण करा. डोळ्यापुढे ते गुरुचरण तसेच येत आहेत का पहा. खूप महत्वाचं आहे. तेवढी एकाग्रता असायला हवी. मनाला एकाग्र करा. उजवीकडे मान वळवून श्वास घ्या. बघा एकाग्रता येते का. तिथून उजवीकडून मान वळवून श्वास घेतला की शक्ती प्रदान मिळते. उजवीकडे मान वळवायची, श्वास घ्यायचा, पुन्हा मान सरळ करायची. असं 3दा करा. असं केल्याने मन पटकन एकाग्र होतं आणि गुरुचरणावर स्थिर होतं. इथे मन स्थिर झालं की ते गुरुचरण तसेच्या तसे दिसत आहेत का पहा डोळ्यासमोर. कारण हे विश्वपित्याचे चरण आहे. हे विश्वंभराचे चरण आहे. जो आपला गुरु बनलाय, जो आपल्यासाठी देह धारण केलाय, तो खरा देव विश्वाचा सद्गुरू आहे. जो मोठा सूर्य, तेजस्वी सूर्य आपल्यासाठी छोट्याशा देहात प्रवेश करतो त्याला गुरु म्हणतात. त्यांचं देवाचं, गुरुचं आणि तुमचं नातं पक्क असू द्या. तो डोळे बंद केल्यावर तसाच्या तसा दिसला पाहिजे. त्याचे चरणकमल, त्याचं रूप दिसलं तरच तुमची एकाग्रता शुद्ध आहे. नाहीतर मग मन चंचल आहे. काही सेकंद दिसलं गेलं तर तुमचं मन अस्थिर आहे. लक्षात घ्या. हे मन स्थिर होण्यासाठी ही एक वैश्विक साधन आहे. याला ब्रह्मसाधना म्हणतात. इथे कुठलाही विचार नाहीये. इथे फक्त मी आणि माझा देव. जेव्हा जेव्हा पूजा कराल तेव्हा काही सेकंद, काही मिनिट अशा अवस्थेत राहा. मग पूजेला सुरुवात करा. म्हणजे त्याला कॉल द्यायला पाहिजे. सद्गुरूला कॉल द्यायचा असतो की देवा तू ये. म्हणजे आपलं हृदय तयार होतं त्याला स्वीकारायला.
कारण इथे देह नाही आहे. तुम्हाला देह विलग करतो मी इथे, आणि ह्याला निर्गुणता म्हणतात. कारण सगुण स्वरूपाचं रूप आणि आपल्या हृदयात ते उतरवलेलं रूप ही निर्गुणता येते इथे. आपण सगुणावर खूप प्रेम करतो, हार घालतो, फुलं घालतो, भेटतो, नैवेद्य करतो, पण ह्या निर्गुण अवस्थेत जाऊन पूजा करणं म्हणजे आपल्या परमेश्वराला आपण प्रकट करणं आपल्या हृदयात. इथे त्याला प्रकट करायचंय, त्याची प्रार्थना करायची की तू ये आता माझ्या हृदयात प्रकट हो. कारण त्याचं अत्यंत आवडतं स्थान भक्ताचं हृदय आहे. ह्या व्यतिरिक्त दुसरी कुठलाच गाभारा मंदिर त्याला आवडत नाही. तुझ्यामध्ये मी आहे ही खूण द्यायला तो तुझ्या डोळ्यासमोर येतो आणि तुझ्या आराधनेला तो उत्तर देतो प्रेमाचं. पण खूप प्रेम करता आलं पाहिजे ते चरणकमलावर, तर ते शक्य होतं, तर दोष नष्ट होतात. पण यासाठी हे जमायला काय करायला हवं? चित्त शुद्ध व्हायला हवं. सतत चित्तामध्ये विचित्र विचित्र विचार येत असतात, लाटा उमटत असतात. त्या चित्ताला धरून बांधून इथे एकरूप होता आलं पाहिजे. कारण चित्ताचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे सत्वरजतम. चित्ताचा स्वभाव आहे सतत उडत राहणं पाखरासारखं. तर त्याला धरून बांधून ठेवायचं आपल्या हृदयात, आणि सहज आपल्यावर त्याची प्रभा पडते, सहज आनंद लहरीत जातो. जर सद्गुरूवर नितांत प्रेम असेल तर ते शक्य होतं. कारण या पलीकडे दुसरा मोठा देव नाही. कुठल्याही देवस्थानाला जा, आपण काय करतो? डोळे बंद करतो, देवाच्या समोर गेलो तरी म्हणजे आपल्या आत्म्याला कॉल देतो. आत्मस्वरूप आपल्याला बाबा का आवडतात? कारण आपल्या आत्मस्वरूपात ते आपल्याला घेऊन जातात आणि आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. म्हणून आपण बाबांवर प्रेम करतो, कारण बाबांना तसं काही नकोच आहे ना. ऐहिक सुखाची अपेक्षा देवाला कधीच नसते. देवाला आपण हृदयाने समर्पित होणं, तुमच्या ऐश्वर्याची, तुमच्या हारा फुलांची त्याला गरज नाही आहे हृदयातल्या देवाला, कारण हा निर्गुण आहे. पण तो तुझ्या हृदयात स्थिर आहे. आणि मग आता हे स्थिर झालेलं रूप प्रत्येकाच्या हृदयात स्थिर झाला अशी अपेक्षा करतो मी, कारण मी तुम्हाला बराच वेळ दिला. आता जेव्हा केव्हा भजन कराल ना, तेव्हा ह्या रूपाला कॉल द्यायचा. जेव्हा केव्हा पूजा कराल ना, तेव्हा ह्या रूपाला कॉल द्यायचा तुम्हाला, आणि एकरूप व्हायचं त्या रूपाशी. ती भजनाची पद्धत आहे. नाही तर भजनाचा कंटाळा येईल, मी वेगळा देव वेगळा असं नाही. वेगळे होऊन कधी भजनच नाही करता येत. एकरूप व्हाल तेव्हा भजनाचा अर्थ कळेल. आणि हा जो हृदयाचा निर्गुण देव आहे हे तुम्ही स्वतः, पण हे दोषयुक्त आहे ना, आणि तुम्ही स्वतःला तिकडे अनुभवता ना आपल्या हृदयात, स्वतः दिव्यत्व पाहता. या अवस्थेत आपल्याला भजन करायचं. भजन करताना डोळे बंद असावे आणि त्या गुरुचरणाला घट्ट धरून ठेवलंय याची खात्री असावी. आणि भजन म्हणताना इतकं गोड म्हणावं, ताल सुराची गरज नाही, हृदयाची गरज आहे की तो तिथे प्रकटावा. तुमच्या प्रेमाने तो प्रकटतो, कारण तुम्ही त्याला स्थान देता हृदयात. कुठल्याही देवस्थानाला जा, कुठल्याही तीर्थाला जा, कुठल्याही शक्तिपीठाला जा, तुम्हाला हाच सद्गुरू सहाय्यक तोच तिथे असतो.
लक्षात घ्या. कुठल्याही देवस्थानाला जा, हा सद्गुरूच तिथे उभा असतो. तुम्ही पांडुरंगाला भेटा, स्वामींना भेटा, दत्त महाराजाला भेटा, महादेवाला भेटा, आई भवानीला भेटा, हाच तो तिथे असतो भाव. इतका सोपा आहे तो. आता आपण गणपती बाप्पाचं एक भजन म्हणूया, आणि त्यावेळेला गणपती बाप्पा तुम्हाला डोळ्यासमोर तसाच्या तसा दिसला पाहिजे. शेता भजन घे गणपती बाप्पाचं. डोळे उघडू नका. गौरी सुताय नमो, शांत. बाप्पा दिसला पाहिजे. गौरी सुताय ओम नमो, टाळगी टाळगी. लंबोदराय ओम नमो, पायापासून वरवर जा बाप्पाच्या. त्याचे पाय बघा, त्याची मांड्या बघा, त्याचं कटिवस्त्र बघा, त्याची सुंदर सोंड बघा, त्याचा चेहरा बघा, त्याचे सुंदर डोळे बघा. गौरी सुताय ओम नमो, तो तुमच्याकडे प्रेमाने बघतोय असं पहा. ओम नमो, विघ्नेश्वराय ओम नमो, साईश्वराय ओम नमो, साईश्वराय ओम नमो, गौरी सुताय ओम नमो, लंबोदराय ओम नमो, गौरी सुताय ओम नमो, विघ्नेश्वराय ओम नमो, ओम नमो, ओम नमो, विघ्नेश्वराय ओम नमो, साईश्वराय ओम नमो, साईश्वराय ओम नमो, गौरी सुताय ओम नमो. छान 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 भजन म्हटलं. आता काय करायचं, तसेच अवस्थित राहायचं, आणि ज्याने कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललंय, वाईट ऐकलंय, ते सगळ्यांना विसरून जायचं, त्यांना माफ करून टाकायचं. कोणाविषयी द्वेष ठेवायचा नाही, कोणाविषयी राग ठेवायचा नाही. मन निर्मळ निर्मळ करायचं, चित्त शुद्ध शुद्ध करायचं, निवांत व्हायचं, सगळ्या जगाला सोडून द्यायचं. आणि आपण तो प्राणाचा एक एक पुल्लिंग, एक एक म्हणजे हा जो असतो ना देव, याला ज्योत म्हणता येत नाही. तो काही ज्योत नाही आहे, तो काही रूप नाही, तो आहे पण तो तसा, त्याला आकार नाही.
हा तुमचा जो भाव आहे ना, हाच तो देव. त्यालाच युगनयुग लोक पूजत आली आणि युगनयुग लोक त्याच्याचकडून सिद्धी प्राप्त करत आली. आता तुम्ही वेगळ्या मानसिक अवस्थेत जाता इथे. ही मानसिक अवस्था इतकी सुंदर असते की कोणाचा द्वेष नाही वाटत, कोणाचा राग नाही वाटत, कोणाविषयी संताप नाही आहे किंवा काही इच्छा राहत नाही. ही अशी अवस्था झाली. ही ध्यानाची पहिली तयारी आहे. ही बाप्पाला आराधना केली आणि आतल्या कोशात गेला माणूस, आपण उंबरठा ओलांडून आतमध्ये जातो. मग इथे आपल्या सद्गुरूची आराधना करायची. एक गुरुभजन घे ग शुभदाबाई. लक्षपूर्वक भजन ऐका, प्रेम करा चरण कमलावर, डोळ्यात अश्रू येऊ द्या प्रेम. सद्गुरु दिसू द्या. तो ब्रह्मरूप आहे, तेच तुमचं रूप आहे. तो जो ब्रह्म आहे ना, तेच तुम्ही आहात. सद्गुरूपासून तुम्ही वेगळे नसता. सगळी दुःख संपली, तुम्हाला अस्तित्वच नाही राहिलं. देह संपला तुमचा, मीपणा संपला. सगळं विसरायचं, सगळं विसरायचं. आता आहे ना, ह्या अवस्थेत किती वेळ जातो कळत नाही. इथे देह सुटला, देहाविषयीची आस्था संपली, देवाविषयीचं प्रेम संपलं. मी म्हणून कोणी आहे तो नष्ट झाला, कारण तुम्ही निर्गुणात प्रवेश केला.
माझा मीपणा नाही आहे इथे. मी म्हणजेच ते गुरुचरणाचा तो अवस्था निर्माण झाली. तो सुंदर भाव गुरुचरणाचं रूप घेतलं त्याने आणि माझ्यातले दोष संपले, माझं भय संपलं. लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईन. इथे सगळे दोष संपले, भय संपलं, चिंता संपली, काळजी संपली आणि तुम्ही पुढच्या मार्गाला प्रवास करता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुरुशी निर्गुण अवस्थेत भेटून ही अवस्था झाली. आता पुढे तुम्हाला शक्ती प्रदान करायचं. तुमच्यामध्ये शक्ती, कारण आता तुम्ही सामान्य नाही राहत. तुम्ही कोणी सामान्य राहत नाही. या आराधने, ब्रह्म आराधनेनंतर तुम्ही दिव्य झाला. फक्त एवढंच, अहंकार कुठल्या गोष्टीचा धरायचा नाही. तो धरला की धाडकन जमिनीवर या आणि मनुष्य व्हा. मनुष्य झाला की अहंकार धरतो. नाव गाव विसरला आहात तुम्ही आता. कळलं का? मग इथे आपल्याला सुंदर देवीची आराधना. देवीचं भजन कोण म्हणणार? तुझ्या अंकामध्ये संचार होता अशी जाणीव घ्या देवीचा. हीच ती भवानी तुमच्या हृदयात नित्य स्थिर. हीच ती भक्ती आहे, हीच ती सद्गुरु प्रीती आहे. त्याला भवानी म्हणतात. ही प्रचंड शरीरामध्ये चैतन्य निर्माण करते. कोमलपणे तिच्या चेहऱ्याकडे बघा. प्रेममय अवस्थेत बळून जा. ही कालिमा तुमच्या पायाच्या अंगठ्यापासून शरीरापर्यंत वर प्रवेश करते आणि तुमच्या अखंड शरीरावर चैतन्य निर्माण करते. आणि इथे तुमचा मीपणा, देहबुद्धी सुटते. तुम्ही आनंदाच्या शिखरावर राहता, संसारापासून दूर राहता. तुम्ही संसार आठवलात की बंधनं येतात. आई भवानीचं स्मरण केलं की चैतन्य निर्माण होतं आणि तुम्ही विसरता. आणि तुम्हाला बरेचदा लोकांना आम्हाला ध्यान लागत नाही, ध्यान लागत. अरे ध्यान करायला प्रेमाचा परिसीमा करावी लागते. नुसतं ताठ बसायचं नाही, हे भवानीला बोलवायचं, हृदयात स्थापन करायचं. सद्गुरूला बोलवायचं, कसं ध्यान लागणार नाही? जिथे नितांत प्रीती आहे तिथे भक्ती आहे आणि तिथे सहज शांती आहे.
मग इथे तुम्हाला काही नियम पाळायचे, काही शिस्तबद्ध जीवन जगायचं, कारण तुम्ही देवाला देह देऊन टाकला ना भवानीला. मग शिस्त असायला हवी, वाचा गोड असायला हवी, खोटं नाही बोलायचं, लबाडी नाही करायची, फसवायचं नाही, कोणाला अपशब्द बोलायचं नाही जेव्हा भवानी तुमच्यामध्ये प्रवेश करते. म्हणजे आपण स्वतःला शुद्ध करत घ्यायचं, इतकं शुद्ध करायचं की हा देह देवाला अर्पण करून टाकतो आपण. हा देह देवाला अर्पण केला की स्वतःचं काही राहत नाही, मला असं म्हणायचं असं कधीच राहत नाही, कारण तुम्ही शिल्लकच नाही ना, विचारच करायला बुद्धी शिल्लक नाही ना. आणि मग एक आनंदाच्या लहरीवर मन जातं आणि शांत. महादेवाचं भजन कोण घेईल? श्रेयसला दे. आता हा जो महादेव आहे हा काहीच बोलत नाही, हा फक्त शांत असतो आणि आपल्या हृदयात नित्य स्थिर असतो. हा काही हालचाल नाही, काही देणं नाही, काही आपणच महादेवात विलीन होतो, महादेव स्वरूप होतो. इकडे फक्त आनंद करायचा. शंकर शंभो, हे शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. म्हणून मोठ्याने गा, मोठ्याने टाळ्या वाजवा, कारण हा शक्ती आहे. भवानी शंकर, भवानी शंकर, भवानी शंकर, शिव शंकर शंभो, 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 शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. अंबाबाईंनी कालीमातेने शरीरात प्रवेश केला आणि आपण मुक्तपणे आनंद केला, आनंदाचे डोही केला. म्हणजे तुम्ही दिव्यत्वात प्रवेश केला. इकडे फक्त आनंद आहे, ना देह आहे, ना कसली चिंता आहे, ना कसली काळजी आहे. फक्त तुम्ही त्या आनंदाच्या लहरींचा आनंद घेता. शिवस्वरूप हा आनंद स्वरूप आहे. आपण त्याला रूप देतो, असं आहे तसं आहे, तो तसं नाही आहे. ह्या आपल्या कल्पना आहे. आपल्या हृदयातला देह हा वेगळा असतो, हा स्थिर असतो आणि
संपूर्णतः निर्गुण असतो. त्याला रूप, आकार, रंग, तेज असं काही आहे पण नाही पण. गरज लागली तो तेजस्वी आहे, गरज नाही लागली तो अदृश्य. हा महादेव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थिर होतो आणि साधनेला बळकटी देतो आणि आनंदाच्या लहरी फुलवतो आणि सगळ्या चिंता मिटवतो. सगळी हृदयाची रोग, मानसिक त्रास, नको तिथे असलेली माया, नको त्या अडचणी, ह्या सगळ्या दूर होतात. शारीरिक रोग, हे सगळ्यांना रिलीफ मेसेज द्यायचा. शरीरात तू रिलॅक्स हो. आता तू महादेव स्वरूपात झालास, आता तू दिव्य स्वरूपात झालास. म्हणजे ह्या शरीराचं हेच काम आहे, सत्य लिहून ठेवा. या शरीराचं हेच काम आहे, हा ब्रह्मानंद शिकणे. कारण हा कुठे शिकवायला क्लासेस चालत नाही, हा कुठे शिकवायला कोणाला कळत नाही. कुठल्याही आध्यात्मिक गुरुच्या वाटेला जाऊ नका. फार फार चुकीच्या गोष्टी शिकवतात, फार चुकीचे समज करतात. आपल्या बाबांकडे या. बाबा मला म्हणायचे, तू आणि मी कुठे दोन आहोत? एवढा मोठा देव आपल्याला सहज त्याच्यात विलीन करतो. म्हणजे आनंदाच्या लहरीवर ठेवतो आणि तो आणि मी एकरूप होतो. मला अस्तित्व दिसत नाही स्वतःच. आणि इथे सुंदर कृष्णाचं रूप दिसतं माझ्या सुंदर चक्षुंपुढे. कृष्णाचं भजन घ्या, कोणीही घ्या, सुंदर भजन घ्या. कृष्ण प्रकटला पाहिजे. साई कृष्ण. गोपाला बघा बघा, दिसतोय का? घट्ट मिठू मारायची त्या पायाला. ही समाधी आहे. सगळं जग विसरायचं. अजून गोड गा, अजून गोड गा. ओरडू नका, ओरडू नका. जेवढा कृष्ण सुंदर आहे तेवढेच आपण सुंदर आहोत.
आपण कृष्ण स्वरूप होतो, कृष्णमय होतो, सगळीकडे कृष्णच भासतो. विश्वात त्याच्याशिवाय काही रिकामं वाटतच नाही. आणि मी विश्वमय होतो, कृष्णमय होतो. त्याचं रूप पाहता पाहता मी कृष्ण कधी होतो कळतच नाही. त्यासाठी ध्यान नको करायला, नियम नको करायला, जप नको करायला, फक्त त्याच्याशी एकरूप होऊन राहतो. मला अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. हेच ते प्राणांतिक अस्तित्व जे दिव्यत्वाचाच प्राप्त होतं. भक्ताला काही लागत नाही. भागवत म्हणतं भक्ताला काही लागतच नाही. भक्ताला फक्त त्याचं रूप डोळ्यासमोर धरून निवांत व्हायचं असतं. सगळ्या यातना सोडायच्या, शरीराच्या यातना, मनाच्या यातना, प्रपंचाच्या यातना सोडायच्या. नको वाटतात त्या. कारण त्याच्यात मन गुंतून राहतं. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, असं मन बांधलेलं राहतं. ते बंधन मी मुक्त करतो या कृष्णाच्या रूपात. दररोज आराधना अशी करायची, बंधन मुक्त व्हायचं. आपलं अस्तित्व एकटं व्हायचं. कोणीच कोणाचं कधीच नसतं. सगळे केवळ पाहच असतं. आपल्याला त्रास झाला एकटे असतो, यातना झाला एकटं असतो, प्राण चालला एकटे असतो. कोण येतं बरोबर? म्हणून खोट्या प्रपंचाच्या मुलांवर जीव फार लावू नका. तुमची कर्तव्य करा, पण त्याच्यासाठी जीव ओतू नका इतका की तुम्ही स्वतःला हरवून बसाल. की त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. एखादा पक्षी मेला की रडतायत दाय मोकलून, कुत्रा मेला रडतायत दाय मोकलून. असं नको करू. हा कृष्ण आहे ना, हा निर्गुणात नेतो आणि तुम्हाला दिव्यत्वात नेतो. मग कसले साधक तुम्ही? छोट्या छोट्या गोष्टींनी मनावर परिणाम करून घेतला तर साधक कसले? जर सद्गुरू व्यतिरिक्त कोणावर प्रेम केलं तर त्याच्यामध्ये लगेच बंध निर्माण होतो आणि ते पाय अदृश्य होतं. कोणासाठीही रडलात खोटे की पाय जाणार. कोणालाही फार काळजी करण्याचं दाखवलं पाय जाणार. ते पाय डोळ्यासमोर न हलावे म्हणून प्रयत्न कराल. म्हणून सगळं आपोआप सगळ्या गोष्टीचं वैराग्य येतं. वैराग्य येणं गरजेचं आहे. वैराग्य पण शुद्ध पवित्र बौद्धिक अवस्थेत वैराग्य पाहिजे. नुसतं वैराग्य घर सोडून चालला गेला, भिकारी झाला, त्याला वैराग्य नाही म्हणत. ते वैराग्य मनातून सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजे. मनातून. आता कोणीतरी एक पांडुरंगाचं भजन घ्या. हा पांडुरंगाचं भजन घेतलं ना की तो तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहील. खात्रीने सांगतो. घ्या पांडुरंगाचं भजन. कोणी त्याला छान म्हणता येतं. तो पांडुरंग प्रकटला पाहिजे. विठ्ठला हरी विठ्ठला प्रकट करा. हरी विठ्ठला दिसला पाहिजे. विठ्ठला हरी विठ्ठला घट्ट मिठी मारायची त्याला. काय अडचण आहे? हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला 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 देह संपला, विठ्ठलमय झाला. विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला पांडुरंग विठ्ठले हरी नारायण बघत राहा त्याची डोळे, त्याचं रूप बघा. पांडुरंग तुळशीमाळाचा सुगंध घ्या. हरी नारायण पांडुरंग विठ्ठले हरी नारायण पुरंदर विठ्ठले हरी नारायण पुरंदर विठ्ठले हरी नारायण पुरंदर विठ्ठले हरी नारायण पुरंदर विठ्ठले हरी नारायण हरी नारायण भज नारायण हरी नारायण भज नारायण हरी नारायण भज नारायण हरी नारायण
साई नारायण सत्यनारायण साई नारायण सत्यनारायण विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला पांडुरंग विठ्ठले हरी नारायण पांडुरंग पुरंदर विठ्ठले हरी नारायण हरी नारायण भजो नारायण साई नारायण सत्यनारायण साई नारायण सत्यनारायण विठ्ठला हरी विठ्ठला. सगळा विठ्ठलमय झालं विश्व. तुम्हाला कसलीच चिंता राहिली नाही. देहच नाही तर काय. इतका सुंदर भाव अवस्थेत मन जातं की काहीच नको असतं. स्वतःचं चारित्र्य शुद्ध होतं. पूर्वविचार जळून जातात पांडुरंगाच्या दर्शनाने. पूर्वकर्म जळून जातात. काळजी करू नका, पूर्वकर्म जळून गेले. चुकीची कर्म संपवून टाकले. चुकीचे विचार संपवले. चुकीच्या भावना संपवल्या. जे मनाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी जाळून टाकल्या आणि शुद्ध झाला जीव. इथे शुद्ध शुद्ध पवित्र झाला. आणि हा जीव एक परमेश्वरी स्वरूपात कधी पांडुरंगमय झाला कळलंच नाही. आणि मी स्वतः पांडुरंग होतो. मला आपोआप नियम शिकवावे लागत नाही, शिस्त शिकवावी लागत नाही, नैतिकता शिकवावी लागत नाही. कारण बाह्य रूप आवडतच नाही. बाह्य कुठे गेल्यावर मन कलुषित होईल असं कर्म करायला आवडतच नाही. कारण आतल्या कोशातच एवढा प्रचंड देव लपलेला आहे. बाह्य मी का हो? मी का स्वतःचं एवढं सुंदर लाभलेलं दिव्यत्व का मी सोडू? आणि मग ते सुंदर रामरायाचं रूप मी पाहतो. आई सीतामाऊली पाहतो, लक्ष्मण भैयाला पाहतो, हनुमंताला पाहतो. रामरायाचं भजन घ्या, सुंदर तो प्रकटला पाहिजे. हनुमंत सीतेसह, लक्ष्मणासह, ज्याला कोणाला म्हणता येईल त्यांनी म्हणा. रामचंद्र प्रभु रघुवंश राम. रामचंद्र प्रभु रघुवंश राम. रामचंद्र प्रभु रघुवंश राम. रामचंद्र प्रभु रघुवंश राम. सीतापते जय जानकी रामा. सीतामाऊलीला सांगा माझी वासना जाळून टाक. सीतापते जय जानकी रामा. आपण दगडरूपी हल्ले आहोत. आपल्याला स्पर्श केला रामाने, आपला उद्धार झाला. हे सत्य.
रावण अहंकार रूपी रावणाला मारून टाकलं. मी पणाला मारून टाकलं. माझ्यातला रावण मी मारला आणि मी दिव्य झालो. रावण संहार तो दंड रामा अयोध्या रामा शरीर म्हणजे अयोध्या. हे अयोध्या, शरीर म्हणजे अयोध्या आहे. अयोध्या रामा पट्टाभी रामा नवनव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा सीतापते जय जानकी रामा अवियोधारक सगुणाति रामा रावण संहार कोदंड रामा अयोध्या रामा पट्टाभी रामा नवनव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा जीव पृथ्वीवर नवडून आसमंतात गेला. हे सगळं शांतपणे सद्गुरू पाहत होता की मी लावलेल्या ह्या दिव्याचं काय झालं. आणि मग तो सद्गुरू प्रकट होतो अवधूत स्वरूपात आणि भरभरून आशीर्वाद देतो. दत्ताचं भजन घ्या. कोणी घ्या. हा दत्त हृदयात प्रकटतो, तसाच्या तसा दिसतो. दत्तात्रेया सद्गुरुदेवा देवी देवी तव श्रीपाद सेवा पाय दिसू दे. देवी देवी तव श्रीपाद सेवा तुम्ही ब्रह्म सनातन देवा तुम्ही ब्रह्म सनातन देवा विष्णु नारायण शिवा सुदेवा
देहि देहि तव श्रीपाद सेवा दत्तात्रेया देहि देहि तव श्रीपाद मन शून्य झालं. काही द्वेष राहिला नाही, राग राहिला नाही, संताप राहिला नाही. काही बोलावंसंच वाटत नाही. मौन आलं. चित्ताला मौन आलं, विचाराला मौन आलं. काय बोलू? कारण त्याने इतकं आपलंसं करून घेतलं की माझं अस्तित्वच शिल्लक राहिलं नाही. काय बोलू? माणूस मूक होतो. मला माझ्या कोशात राहू दे असं म्हणतो. काही गरज नाही कोणाची. स्वतःला एवढा वेळ द्यायला पाहिजे ना. तो मला वेळ नाही मिळत आहे. ब्रह्म स्वरूपाचं अस्तित्व माझं मला विसरता येईल. विसरून जाईन मी. म्हणून मला कोणी नको. कारण खोटी नाती नको, जात धर्म पंथ काही नको, काही नको, काही. मी कोण आहे, काय आहे, वय काय आहे, काही फरक पडत नाही. काही पडत. आणि मग इथे आपलं सद्गुरू साई स्वरूप येतो. सत्य स्वरूप येतो आणि आपल्याला त्याच्या विश्वात घेऊन जातो. बाबांचं भजन घ्या. साई पादांबुजं भजरे मानस निरन्तरम् सत्य साई पादांबुजं भजरे मानस निरञ्जनम्. एकटे झालात. साई पादांबुजं भजरे बाबा आशीर्वाद देतात प्रेमाचा. सत्य साई पादांबुजं भजरे मानस निरञ्जनम्. परम पवित्रं पावन चरणं परम पवित्रं पावन चरणं परम पवित्रं पावन चरणं परम पवित्रं पावन चरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं
भवभयनाशन दुरित निवारण भवभयनाशन दुरित निवारण भवभयनाशन दुरित निवारण भवभयनाशन दुरित निवारण पतिपुरीश्वर पंकज चरणं पतिपुरीश्वर पंकज चरणं पतिपुरीश्वर पंकज चरणं पतिपुरीश्वर पंकज चरणं भज रे मानस निरन्तरं भज रे मानस निरन्तरं भज भज रे मानस निरन्तरं भज भज रे मानस निरन्तरं सत्य साई पादाम्बुजं साई पादाम्बुजं भज रे मानस निरन्तरं भज रे मानस निरन्तरं परम पवित्रं पावन चरणं परम पवित्रं पावन चरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं कलिमलदहनं श्रीगुरुचरणं भवभयनाशन दुरितनिवारण भवभयनाशन दुरित निवारण पतिपुरीश्वर पंकज चरणं पतिपुरीश्वर पंकज चरणं भज रे मानस निरन्तरं भज भज रे मानस निरन्तरं भज भज रे मानस निरन्तरं भज भज रे मानस निरन्तरं सत्य साई पादाम्बुजं भज रे मानस निरन्तरं सगळं शांत होतं, निवांत होतं मन. कोणाचा द्वेष नाही, राग नाही, संताप नाही आणि आनंद असतो. अशी साधना तुम्ही दररोज करायची. असं भजन दररोज करायचं. स्वतःच्या हृदयात एकटं बसायचं, काही वेळ स्वतःला द्यायचा, स्वतःसाठी वेळ काढायचा प्रपंचातून. कारण भागवत म्हणतं की फक्त प्रेम हेच साधनेचं मूळ धाग आहे. नियम करतात, पूजा घालतात, स्तोत्र म्हणतात, पण हृदय प्रेम नाही. प्रेम नाही तर तो कसा प्रकट होतो? म्हणून गुरु ही त्याची पहिली पायरी. आणि मग गुरुकडून प्रेम शिकून एक एक पायरी पुढे जाऊन तुम्ही सहज विष्णुमय होता, कृष्णमय होता, शिवमय होता, ब्रह्ममय होता. ह्याला ब्रह्मआराधना म्हणतात. ही दररोज करायची. मी आता खूप वेळ घेतला, पण तुम्हाला थोड्या वेळात जाता येईल ह्याच्यामध्ये. नाही, दररोज प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ करायची प्रत्येकाने. शिवरात्रीपर्यंत प्रत्येक माणूस शिवमय झाला पाहिजे. सगळ्या शारीरिक मानसिक यातना संपल्या पाहिजे. सगळे कुटुंब आनंदाने बहरली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात आठवड्यात एकदा भजन झालं पाहिजे. माझी विनंती आहे, ह्या सद्गुरूला आपले कुटुंबीय 2 माणसं 3 माणसं एक दिवस ठरवा, सगळ्यांनी प्रेमाने घरात भजन करा. बघा, देव घरात कोणी भजनाला येत नाही, कोणाला त्याची किंमत नाही. एकटे भजन करा. छोटासा टाळ घेऊन स्वतःच्या रूममध्ये बसा. कोणी काही अडवत नाही. कारण जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि टेलिव्हिजन आणि इतर गोष्टीमध्ये हरवणारी आम्ही माणसं आपल्या हृदयातला परमेश्वर विसरून बसतो आणि तो प्राप्त होण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो. आणि तुमच्या प्रत्येक भावना शरीरावर प्रकटतात आणि जसं वय वाढतं तसं निरनिराळ्या रोगांनी तुमच्या घराला ताब्यात घेतात. तर सद्गुरूला तुमच्या हृदयात ताबा द्या.
म्हणजे तुमच्या इतर सगळ्या रोगांना तिने शांत राहा, निवांत राहा, भाग्यवान आहात त्याची खात्री ठेवा. आज तुम्ही बाबांच्या दरबारात प्रवेश केलाय, तुम्ही त्या दिव्यत्वाचा आनंद नित्य घ्या. म्हणजे घरातले कलह संपतील, विचारातले कलह संपतील, आचरणातले दोष संपतील आणि चुकीच्या वासनांच्या मागे धावणारं मन बंधनात पडेल की बाबा की माझ त्या गोष्टी चुकीच्या करायच्या. कारण चुकीच्या गोष्टी करायला समाज खूप तयार आहे. चांगलं शिकवायला समाजाकडे वेळ नाही. राजकारणाच्या गोष्टी, गप्पा वगैरे बंद, न्यूजपेपर बंद, न्यूज पाहणं बंद. हे सगळं मनाला त्रासदायक आहे. निदान त्यावेळी तरी बंद करा आणि निवांत व्हायची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही एकटे होत नाही, निवांत होत नाही, तोपर्यंत कितीही आराधना केली, किती जप केली, त्याची काही किंमतच वाटत नाही, त्याची काही किंमतच कळत नाही. हा देव असा हृदयात नित्य प्रकट आहे हे कळतच नाही. ते कळण्यासाठी हा प्रयोग. शिवरात्रीपर्यंत प्रत्येकाला ध्यान जमलं पाहिजे, महादेव स्वरूप झाला पाहिजे. मनाला आणि जिभेला चिमटा काढा आणि सांगा, नाही ते गोष्टी बोलायचं नाही, नाही ते गोष्ट विचार करायचं नाही. थांबा, मनाला सांग थांब, नाही तो हे विचार करायचेस. मन आपलं ऐकत नाही. आपण आपल्या इंद्रियांना चुकीच्या सवयी लावलेल्या असतात, विचारांना घाणेरड्या सवयी लावल्या, त्या बंद करा, बंद करा, बंद करा. तो शिवाय आतला कोश उघडणार नाही. तोपर्यंत आत स्वतःचा अहंकार, मी कोणीतरी विशेष आहे, अशा कल्पना बंद करा. ही कल्पना सुंदर आहे, पांडुरंग समोर आहे, ही जरी कल्पना वाटली तरी ते सत्य होऊ शकतं तुमच्या भावनेने. कारण माणूस आयुष्यभर काहीतरी विचार करत, एक सेकंद विचाराशिवाय जात नाही. तर गुरुचरण कमलाचा विचार का न करावा आणि स्वतःला शुद्ध आणि पवित्र का न करावा. तुमच्या वय, जात, पात, धर्म काहीच नसतं. नाही ते कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, कोणी कोणावर राज्य करतं असं काही नाही. सगळेजण एकाच पातळीवर, आपणच सगळ्या रूपामध्ये नटलेलो असतो. प्रत्येक स्वरूप म्हणजे आपणच असतो. एकमेकाचा आदर करावा, एकमेकांना प्रेम करावं, पण फार संभाषण न करावं. कारण प्रत्येकाच्या दुसऱ्याच्या विचाराने आपल्या मनाला त्रास होतो. त्या माणसांपासून दूर राहावं, आपण एकटे व्हावं. कारण आपला पुढचा प्रवास आहे गुरुचरणाची नित्य विलीन होणं. आयुष्य संपलं तरी वेळ नाही मिळाला असं नको. प्रयत्न करा आणि दिव्यत्वात सहज विलीन व्हा. कोणाला काही विचारायचं तर विचारा. अगोदर तुम्ही प्रत्येक जण परमेश्वर स्वरूप आहात हे विसरू नका. अवधूत प्रत्येक जण तेवढाच महत्वाचा आहे. दुसऱ्याचा आदर करा, दुसऱ्याची किंमत ठेवा, प्रत्येकाचा मान करा. प्राणी दिसला तरी त्याचा मान करा आणि खोट्या मायात गुंतू नका. मुलांचं संगोपन देवाने दिलेला प्रसाद आहे म्हणून करा. लक्षात घ्या, तुम्हाला जी देवाने मुलं दिलीत ना, ती देवाने प्रसाद म्हणून दिलेत. त्यांना तेवढ्याच प्रेमाने आणि पण शिस्त लावा. तुम्ही स्वतः शिस्तवान व्हा. दिवसभर लोळत पडलाय, काही काम नाही, असं अभद्र जीवन जगू नका. आज काही काम नाही, इथे गप्पा मारला, तिकडे असं नको. स्वतःच्या कोशात जा, निवांत व्हा, स्वतःच्या विश्वात जा. कोणाला काही बरं नाही, फार चिंता करू नका. माझा देव तुला बरं करेल अशी प्रार्थना करा. कारण हा प्रत्येकाचा देव आहे आणि प्रत्येक तो देवरूप आहे. जी प्रारब्ध आहेत ती तुम्हाला नाही टाळता येत, भगवंताला नाही टाळता आली. ती प्रारब्ध तशीच स्वीकारा. जीवनात कुटुंबात आलेला प्रत्येक माणूस हा देवाने पाठवलाय तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या पूर्व प्रारब्धासाठी. त्याच्यामुळे त्याला तसंच स्वीकारा. आपल्या जीवनातल्या कुटुंबातल्या माणसांबद्दल कधी आडी धरू नका, त्यांना माफ करून टाका. दुसऱ्याला माफ करणं ही सद्गुरू चरण कमलाची पहिली पायरी आहे. कोणी कसंही वागू दे, आपल्याला काय करायचंय? आपण का डिस्टर्ब व्हायचं? दुसऱ्याने आपल्याला अरे म्हटल्यावर आपण डिस्टर्ब न होता तिथून निघून जायचं.
कारण आपण कार्य म्हटलं की आपण त्याच्या पातळीवर जातो. का स्वतःला त्याने रागाने आपल्याला एखादी गोष्ट व्यक्त केली तर आपण का रागाने स्वतःचं शांतीभंग करायची आणि या गुरुचरणाला विसरायचं. गुरुचरणाला मोकाल. जर दुसऱ्यावर राग व्यक्त कराल तर, दुसऱ्याचा द्वेष कराल तर हे चरणकमल पटकन इतके नाजूक असतात, ते पटकन अदृश्य होतात. एक जरी चुकीचा भाव आला, भीती आली, काळजी आली, संताप आला, हे चरणकमल दिसणारच नाही. प्रयोग करून बघा. इतकं सुंदर विश्व प्राप्त आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. ह्या निर्गुण अवस्थेत काही लोकांना पूजा अर्चा करायला आवडत नाही. पूजा पण प्रेमाने करा. पण काही लोकांना पूजा अर्चा करायला आवडत नाही. अरे मनाने एकांत व्हा ना, काय हरकत नाही. पूजा केली नाही केली, मनाने एकटे व्हा, एकांतात बसा, शांत व्हा. काही लोकांना पूजा करायला आवडत, त्यांनी मनमुराद पूजा करावी गुरुचरणाची. कारण तो जो पूजेचा नाजूक भाव आहे, छोट्या छोट्या मूर्त्यांवर तुमचं मन अधिक नाजूक होतं. त्याला फूल, पान, तुळशीपत्र वाहताना अधिक नाजूक होतं. आणि मग तुम्ही कोणाला त्रास देत नाही की माझ्या कृतीमुळे त्या चरणकमलाला त्रास नको, त्या सद्गुरूला त्रास नको. मी चुकीचं वागलो तर सद्गुरूला त्रास होईल. मी शिस्त मोडली तर सद्गुरूला काय तोंड दाखव. म्हणून शिस्तबद्ध होतो. मग तुम्ही काही शिस्त पाळा असं कोणी सद्गुरू सांगत नाही, पण तुमच्या मनाचा ठाव घेतो, तुमच्या आत्म्याचा ठाव घेतो आणि मग तुम्ही सहज सुधारता. इथे असे काहीच नियम नाहीत, साधनेत काहीच नियम नाहीत. फक्त नितांत प्रेम करा, आपोआप तुम्ही बदलताय. आता आपोआप तुम्ही दिव्यत्वात जाता आणि सहज समाधी ब्रह्मरूप होता. हेच ब्रह्मरूप होणं भागवताने म्हटलेलं आहे. ते मी सहज आता आपण केलं सगळ्यांनी एकत्र मिळून. तुम्ही आहात म्हणून मला बोलता येतं. देव माझ्या मुखी शब्द घालतो आणि तुम्हाला ती अमृताचा आस्वाद देतो आणि तुमच्याबरोबर मलाही तो त्याच्या अवस्थेत घेऊन जातो. आपण सगळे एक होतो, आपण सगळे एकच आहोत, ह्याचा आनंद घ्यायचा. अवधू आता होईल तेवढे शांत राहा. नैवेद्य कोणी नैवेद्य आणणार आहे तरी घेऊन या नैवेद्य. अगर आरतीची तयारी झाली. कोणाला काय विचारायचं आहे? बोरकर काका राधेचं भजन म्हणणार का? म्हणू शकाल का? हा, म्हणा म्हणा, इथेच बसून म्हणा. पोचेल का? तोपर्यंत नैवेद्य घेऊन या. अश्विनी ते बाबूला घेऊन वर आरतीला जा. ह्याला पण घेऊन जा, रवीला. चिन्मय तू महादेवाला आरतीला घेऊन जा आणि कोण आलेत त्यांना घेऊन जा. मागे कोण बसलेत नवीन माणसं त्यांना घेऊन जा महादेवाला आरतीला. जा तू पण लोहित, महादेवाला जा खाली. धनी कुठे गेली? तू देवीला जा, आरतीला घेऊन जा. जाशील ना बाबू? जा, तुझ्या मिस्टरांना घेऊन जा. अतुल कुठे गेला? दत्ताला आरतीला जा. जा बाळा. या सुरू करा. मुरारी गोविंद
गोविंद गोविंद आनंद 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 गिरिधारी गिरिधारी आनंद गिरिधारी गिरिधारी आनंद